सो हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स टू निखिल नवार ब्लॉग्स। आजच्या व्हिडिओची सुरुवात मी थोडी उशिरा करतो आहे कारण व्हिडिओ स्टार्ट करून मला भरपूर वेळ झाला आहे आणि आता मी आलो आहे कराडच्या इथं अनुश्रा घाटमध्ये। तर आज मी चाललो आहे कुडाळला। माझी वाईफ आहे ती तिच्या घरी गेलेली आहे। मी माझ्या सासरवाडीत चाललो आहे आणि तिला सरप्राईज देतो। तर चला बघूयात आपण तिला कसं सरप्राईज देतो आहे। तिला मी सांगितलं आहे मी उद्या येणार आहे, तर मी आजच चाललो आहे। आज मला अचानक ठरलं आहे प्लॅन, तर बघूयात आता घरी जाऊन तिला कसं सरप्राईज देऊ आपण। तर हे सरप्राईज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चलो आता बाईकवर भेटूयात। आज मी चाललो आहे कुडाळला, माझ्या सासरवाडीमध्ये। तर कसं आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि त्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। आज आहे तारीख 27। मला पण आता ऑफिसला सुट्ट्या होत्या म्हणून मी आज निघालो, अचानक मध्येच निघालो। त्यामुळे जायची तयारी वगैरे मी ते काय अजून त्याची व्हिडिओ केलेली नाहीये। अचानक मध्ये माझा प्लॅन झाला आणि मी आता निघालो। तर बघूया चला आता प्रवास कसा होतोय। आता सर्वात पहिल्यांदा तर मला फ्युल अप करायचं आणि PUC काढून घ्यायची। बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स मी कॅरी केलेत डिजी लॉकर मध्ये। तर चला पुढे आता फ्युल अप करताना भेटूयात। फ्रेंड्स मी आता मुंबई बँगलोर हायवेला कनेक्ट होतोय। तर ट्रॅफिक बघा इथं किती आहे। तर मोस्टली आहे ना इथं मी इथे विचारलं आता 2 ठिकाणी BS6चे PUC त्यांच्याकडे मशीन नाही आहे। तर बघूयात कुठे मिळतं BS6 साठी। PUC तर काढावी लागेल, आत्ताच एक्सपायर झाली आहे माझी। आता हा हायवे स्टार्ट झालाय तर आता कसं आपल्याला फटाफट जाता येईल। त्यानंतर आपण करूया फ्युल अप हायवेला लागल्या। हा असं आहे माझा सेटअप। आता बॅग बांधलेली आहे मी, आता PUC काढायला थांबलो इथं। मला BS6 साठी PUC भेटलाय, तर PUC काढूयात, नंतर थोडंसं फ्युल अप करूयात आणि निघूयात आपण। तर फ्रेंड्स आता PUC तर काढून झालेली आहे, फक्त फ्युल अप करायचं बाकी आहे। ग्लोव्स काय घातले नाहीत मी, थोडं पेट्रोल फ्युल अप केल्यानंतर घालतो। तर फ्रेंड्स आता मी आलो आहे पेट्रोल भरायला। फ्युल अप करू, बघू कितीचं पेट्रोल येते आणि मग आपली जर्नी स्टार्ट करूया। आता कार्ड आहे का? पूर्ण जात नाही आतमध्ये लोखंडाचं। सो फ्रेंड्स आता मी फ्युल अप केलंय, 1230चं पेट्रोल आलेलं आहे। मीटर थोडा आता रिसेट होऊन जाईल। जर्नी स्टार्ट करून आता आपल्याला झालेले आहेत 16 किलोमीटर्स। तर मला वाटतं हे रिसेट करावं आणि ट्रिप 2 जे आहे ते कळेल आपल्याला टोटल जर्नी किती झाली। कारण आता मी कंटिन्यू 1 तारखेपर्यंत तर ट्रॅव्हलच करणार आहे, भरपूर फिरणार आहे। त्यामुळे तुम्हाला सध्या कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येतील, सगळे ट्रॅव्हल ब्लॉगच असेल। आता हा जो टोल आहे ना इथे बघा, असे सगळे पोलीसवाले आहेत ना, प्रत्येक लेनच्या बाहेर थांबलेलेच असतात पकडायला। ते बघा प्रत्येक गाडी अडवणार, चेकिंग करणार। हे बघा किती पोलीसवाले। फायनली आता इकडनं ट्रॅफिक मोस्टली जास्त लागणार नाही। आपण आता वेगळ्या सिटीमध्ये जाईल त्यावेळेस ट्रॅफिक लागेल, आता पूर्ण हायवे आपल्याला असं मोकळा आणि मोठा हायवे भेटेल। तर आतापर्यंत मी आलो आहे 42.5 किलोमीटर्स घरापासून। माझ्या अंदाजे अजून 310 किलोमीटर वगैरे अजून ट्रॅव्हल करायचं। आता इकडनं घाट स्टार्ट झालेला आहे, आपण आता घाट एन्जॉय करूयात। ऍक्च्युली माझा प्लॅन आहे आता इथून कराड पर्यंत जायचं। कराडपासून राईट घेऊन आहे ना, जो अनुस्कुरा घाट का कुठला घाट आहे, अनुस्कुराच घाट आहे वाटतं, त्या घाटातनं जायचं। कारण तिथला जो व्ह्यू आहे ना तो खतरनाक व्ह्यू आहे। पावसाळ्याच्या सीझन मध्ये ना कधी पण तुम्ही जर तिकडनं ट्रॅव्हल करत ना तुम्हाला मजा येईल।
आणि त्याचा व्ह्यू आहे ना एक नंबर व्ह्यू आहे. तिथे विंड मिल्स वगैरे भरपूर काय काय तुम्हाला दिसतं. पूर्ण हिरवा आहे, पूर्ण ग्रीनरी आहे. इथे थांबतो मी. इथून खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे पहा व्ह्यू. इकडनं सगळ्या गाड्या येतात. हे बघा मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. तसं इकडे असं सावली पडली आणि त्या भागात बघा तिथं फक्त तिथंच ऊन आहे. चला आपलं अजून भरपूर ट्रॅव्हल करायचंय. पुढे जाऊयात आपण. आता हा घाट संपत आलाय. तिकडनं आता घाट उतरायचं. इथून घाट संपून जातो. पोलीस चलन करतायत. आजोबांची मदत करायची का? काय आलं काका? पेट्रोल संपलंय का? गाडीचं काय नाही, पाय लावू शकतो तुम्हाला. पाय लावू शकतो. गाडीचं नाही, मला पंक्चर वगैरे असेल तर माझ्याकडे पंक्चर किट होतं म्हणून विचारलं. ते गॅरेजला दाखवायला लागेल. पाय पाहिलं तर पाय लावतो तुम्हाला. चला ऍक्च्युअली त्यांचं वय जास्त होतं म्हणून विचारलं त्यांना. पण गाडीचं काम आहे गाडीत. मी तर थोडं पंक्चर वगैरे असतं तर मी त्यांना हेल्प केली असती, किंवा फ्युल वगैरे लागत असेल तर पण फ्युलसाठी हेल्प केली असती. मग गाडीचं मेकॅनिकल फॉल्ट त्याला तर काय करू शकत नाही मी. फ्रेंड्स आता आपण घाट उतरलेला आहे. थोडं पुढे गेला घाट आता संपून जाईल. ऍक्च्युली मला लागली आहे ताण. कुठेतरी थांबून आहे ना एक पाण्याची बॉटल घेऊया, कारण मी विसरलो. खाली घराच्या खाली आलो ना त्यानंतर मला लक्षात आलं की पाण्याची बॉटल नाही घेतली. तर ऍक्च्युली मोठी माझ्याकडे आता कसं बाईकवर ट्रॅव्हल करते ना, मोठी बॉटल घेऊन मला उपयोग नाही. बघा की आधी छोटी बॉटल घ्यावी, ते साईडला बॅगेत ठेवता येईल, कारण उन्हाने पाणी गरम पण होईल. बघूया आता पुढे जाऊन. ट्रेन अगर जर तुम्ही आहे ना पुणे टू गोवा ट्रॅव्हल करत असेल तर तुम्ही सातारा कोल्हापूरच्या इथे आलात तर कधी पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मोस्टली रात्रीचा ट्रॅव्हल करताना तुम्हाला ना हे जे ऊसचे जे ट्रक असतात ना हे तुम्ही जपून, कारण हे लेफ्ट साईडने हळूहळू चाललेले असतात, यांना मागे रिफ्लेक्टर नसतं. तर हे थोडंसं तुम्हाला रिस्क येऊ शकतं. तुम्हाला दिसून येणार नाही, तुम्ही स्पीडमध्ये असेल ना तर कंट्रोल होत नाही. बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी सांगत होतो ना हे असे ना ट्रॅक्टर चाललेले असतात ऊसाचे, यांना मागे रिफ्लेक्टर वगैरे जास्त काहीच नसतं. आता ह्याला तर रिफ्लेक्टर काहीच नाहीये, त्यामुळे कळून येत नाही रात्रीचे. ह्याच्यासाठी तुम्ही थोडंसं प्रिकॉशन घ्या या रस्त्याने जाताना. सो फ्रेंड्स, फायनली वी हॅव क्रॉस 100 किलोमीटर्स. हे बघा मीटरमध्ये बघा. मित्रांनो, आता मी आलो आहे कराडच्या जवळ. कराडमध्ये पोहोचलोय, मोस्टली कराडमध्ये पोहोचलोय. आणि आतापर्यंत किलोमीटर झाले आहेत 143. मेट्रोचं काम चालू आहे इथं. आपल्याला आयडिया नाही, मेट्रो तर नाही आहे, ब्रिजचंच काम चालू आहे. ते बघा समोर, हे बघा इथे लिहिलं आय लव्ह कराड. हाचे 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 हाचे. ओके, हे बघा इथून रत्नागिरी दिसते 135 किलोमीटर. गणपतीपुळे 156 किलोमीटर. मलकापूरला जायचं इथून आपल्याला. मॅप लावायची गरज नाही पडली. तुम्हाला पण यायचं आलं तर लक्षात ठेवा, मॅगडी आहे, मॅगडीच्या इकडनं तुम्ही सर्व्हिस रोडला निघा, तिकडनं राईट टर्न घ्या, मग तुम्हाला अनुस्पुरा घाटात जाता येतं. हे बघा हा जो समोरचा डोंगर बघा ना किती छान दिसतोय. पावसाळ्यामध्ये ना पूर्ण असा हिरवा डोंगर असतो.
थोडं पुढे गेलं तुम्हाला ना विंड मिल वगैरे पण दाखवतो मी. पूर्ण रस्ते असे विंड मिल्स आहेत. आता हा जो रस्ता आहे ना, असं आपल्याला रस्ता आहे ना एंड पर्यंत भेटणार आहे, इथून राजापूर पर्यंत. आणि व्ह्यूज पण तुम्हाला अल्टिमेट व्ह्यूज भेटतील बघायला. सो फ्रेंड्स, फायनली वी आर इन अनुषपुरा घाट. ऍक्च्युली घाट खूप लांब आहे अजून, पण इथून समोरचा व्ह्यू बघा ना. सगळीकडे तुम्हाला विंड मिल दिसतात आहे का? हे बघा, या इथून पॉइंट पासून तर सगळीकडे विंड मिल्स आहे. या डोंगर पण बघा असं किती मस्त दिसतंय. पावसाळ्यात त्यांना पूर्ण हिरवं हिरवं असतं. आता थोडी असं हे थोडस ब्राउनिश दिसते. आपल्याला अजून हा डोंगर पार करून जायचं, अजून विंड मिल अजून जवळ जवळ दिसते. वाव, व्हॉट अ लवली व्ह्यू. बघा मित्रांनो, काय भारी व्ह्यू आहे. रोड पण आहे एकदम असं मक्खन जसं स्मूथ आहे. फार मजा येते मला इकडनं ट्रॅव्हल करायला. फक्त आता एक प्रॉब्लेम आहे, मी निघालोय लेट. जवळपास 12च्या आसपास निघालोय मी. आणखी आपल्याला पोचायला अजून आता 173 किलोमीटर झालेत. मोस्टली मला वाटतं 350 किलोमीटर टोटल ट्रॅव्हल करायचे. जास्तोपर्यंत मला वाटतं अंधार होऊन जाईल. आणि आता टाइम झाला आहे 3:35. ठीक आहे, बघूयात आता किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. रस्ता तर छान आहे. मला आहे ना फक्त लवकरात लवकर जो आहे ना अनुषपुरा घाट आहे ना तो उतरायचा आहे, कारण तो फार डेंजर घाट आहे. त्याचे कर्व्स आहेत ना खूप डेंजर आहेत आणि तो स्टीफ आहे चढायला. आता उतरायचं आहे मला. उतरताना म्हणजे थोडस ते रिस्क आहे. मला बाईक वरती तर फुल कॉन्फिडन्स आहे, कारण यामाचं ब्रेकिंग आहे ना व्यवस्थित आहे, म्हणजे खतरनाक ब्रेकिंग आहे. गाडीचं कम्फर्ट पण चांगलं आहे. गाडी ड्राईव्ह करताना स्मूथ. गाडी तुम्ही जर मेंटेन केली ना तुम्हाला गाडी काही प्रॉब्लेम देत नाही. यामा तर सगळ्याच गोष्टीत मला बेस्ट वाटते. मी या गाडीला आतापर्यंत भरपूर लांब लांब अशा लॉंग ड्राईव्ह पण केलेल्या आहेत. मला कधीच गाडीने दगा नाही दिला. छोटे मोठे खर्च तर येतच राहतात. फक्त एकदा शॉकअप जर लीक झाला होता तर मी आता सगळे चेंज केलेत. दोन्ही पुढचे पण केले आणि मेन मागचा जो मोनो शॉकअप जर आहे तो पण मी आता रिप्लेस केलेला आहे. गाडीची सर्व्हिसिंग पण सुद्धा केलेली आहे आता येण्याआधी. फक्त मी त्याचा ब्लॉग नाही केला कारण अर्जंटमध्ये माझं घाईघाईमध्ये सगळं मी केलेलं आहे. आणि मला गाडीचा मायलेज तर भरपूर. आता बघा, मी 175 किलोमीटर आतापर्यंत ट्रॅव्हल केले. आतापर्यंत बघा फुल टँक केलं तर 2 दांड्या गेले. मला अराउंड आहे ना 1230 रुपीजचं पेट्रोल मी भरलं होतं. म्हणजे आधी पेट्रोल जास्त काहीच नव्हतं. हार्डली एक 5 ते 6 किलोमीटर एवढंच पेट्रोल होतं. आता फुल केलं तर तुम्हाला ना मी परत टॉपअप करताना तुम्हाला दाखवतो किती ॲव्हरेज भेटला असेल. या 2 दांड्यामध्ये 175 किलोमीटर झालेले आहेत. माझ्या अंदाजाने माझी बाईक ही अराउंड 50 तरी मायलेज देते. पिकअप आणि ॲव्हरेजच्या मानाने 50चा ॲव्हरेज खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं आहे. आणि मी या बाईकला ना ब्लाइंडली ट्रस्ट करतो कुठेही लॉंग ड्राईव्हला घेऊन जायला. चालक झाल्यावरती पण मला रोडवरती असा काय प्रॉब्लेम नाही आहे की मला दिसायचं थोडं कमी होईल किंवा काय. मी छोटे एक्सटर्नल लाईट्स पण लावून घेतलेले आहेत, त्यामुळे मला लाईटचा काय प्रॉब्लेम नाही आहे ना. आणि हे मागे मी अलिबागला गेलो होतो ना त्याचा ब्लॉग नव्हता केला मी. तर अलिबागला मला त्या लाईट्स कम्फर्टेबल वाटल्या होत्या. हे जे प्राईस आणि तुम्हाला डिटेल्स तुम्हाला रात्रीचा पहिला ह्याचा व्ह्यू दाखवतो. जर आवडला असेल ना तुम्हाला मी याचे डिटेल्स मेन्शन करेल. ॲक्च्युली मी ऑफलाईन घेतलं होतं, ऑनलाईन नाही घेतलेत. अराउंड 1700ला हे लाईट्स घेतले होते आणि हे 300 रुपीजचं नुसतं हे स्विच येतं.
या लाईट मध्ये खासियत अशी आहे की हा व्हाईट लाईट सुद्धा आहे आणि येलो फॉग लाईट सुद्धा आहे, दोन्ही यूज होऊ शकतात. सनचे रेज बघा कसे येतात ते, वॉट लवली की रेज बघा ना कसे पडले ढगांच्या मधनं जे दिसतात ते, मस्त एकदम छान वाटतं. तिथे तुम्हाला ना ही ऊसाची शेती आहे ना भरपूर, तिथे तुम्हाला रस्त्या रस्त्यात ना ऊसाचे रसवाले पण भरपूर भेटते, भरपूर. हो कुठं पुढे थांबलं ना ऊसाचा रस पिऊयात आपण. थोडीशी भूक लागायला लागली, बघू इथं कुठं काय खायला भेटत असेल ना, एखादा वडापाव तरी खाऊ. फ्रेंड्स आता माझा खाऊन झालेला आहे आणि आता मी निघतोय. तर थोडं पुढे गेल्यानंतर ना मला बॅटरी रिप्लेस करावी लागेल. ठीक आहे, जेवढी बॅटरी चालते तेवढं जाऊयात, नंतर रिप्लेस करू. तर फ्रेंड्स हे बघा, मी तर मॅप लावतोय. इथून मला अजून आहे ना 3 तास 40 मिनिटं दाखवतोय, म्हणजे मोस्टली मला 7:45-8 वाजेपर्यंत मी पोहोचेल. आणि अजून 171 किलोमीटर अजून आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तर फ्रेंड्स आता आपल्याला अजून 171 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे अराऊंड 4 तास अजून ट्रॅव्हल करायचं आहे. आणि माझ्या बायकोचं सरप्राईज आपण कसं देतोय हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला निघूयात आता इथून. नाश्ता झालेला आहे, खाऊन वगैरे झालं, 2 वडापाव खाल्लेत, पोटाला आधार भेटलाय. आता प्रॉपर जेवण रात्री घरी जाऊनच करूयात. मी खूप एक्सायटेड आहे बघायला आता तिला सरप्राईज कसं देते, कारण मी तिला अजून सांगितलं नाही आहे. सांगितलं असतं तर मग काय मजा नसती राहिली, कारण भरपूर वेळा काय होतं मी प्लॅन करतो आणि माझे प्लॅन काय व्यवस्थित सक्सेसफुल होत नाही. तर तुमच्या पण असं होत असेल तर मला कमेंट करून सांगा. बघूयात आता कसा सरप्राईज भेटतो तिला, तिचे रिएक्शन काय आहेत ना हे आपण जाणून घेऊयात. हे पहा विंड मिल बघा, हे पहा, हे लोकेशन बघा मित्रांनो. वा 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 वा. तेव्हा त्या साईडला जायचं, समोरनं गाड्या दिसतात ते येतात, तिकडे जायचं आपल्याला. फ्रेंड्स समोर बघा विंड मिल बघा, एवढं खाली कधी बघितलं का तुम्ही? हे बघा, बघून घ्या. तर फ्रेंड्स फायनली आपण अनुस्पुरामध्ये आलो आहे. हे अनुस्पुरा गाव आहे. आता इकडनं आहे ना सगळा घाट चालू होतो. तो फ्रेंड्स हा बघा, आता इकडनं मी अनुस्पुरा घाट उतरतोय. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. हा बघा व्ह्यू, खाली बघ कसा रस्ता जातो. इथं आपलं इथं खाली उतरायचं अजून, पण हा व्ह्यू बघा ना, काय ऑसम व्ह्यू आहे. चला आपल्याला अजून भरपूर लांब जायचं, त्यामुळे निघूया. ते पाणी आणि हे कसं भारी वाटतंय ना व्ह्यू. हे बघा कसं चढ बघा, हा कसा आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं फील नाही होणार. चांगली जागा नाही इथं बसायला गेले. अरे हा व्ह्यू बघा, काय कलर दिसतात ते या साईडनी, अल्टिमेट व्ह्यू येतोय. सेक्सी व्ह्यू आहे हा. त्याचे कलर जे दिसतात ना मला डोळ्याने जे प्रत्यक्ष दिसतात ते वेगळंच दिसतंय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय ते मला एडिटिंग करतानाच कळेल, पण कॅमेऱ्यामध्ये पण चांगलं दिसेल. जे प्रत्यक्ष दिसतंय ना ते मी म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. हा दगड बघा ना कसा वरती दिसतोय. तर
हा माझा फेवरेट घाट आहे याचा, एकदम सुंदर असा घाट. मी तर फर्स्ट टाइम आहे ना आलो त्यावेळेस पावसात होतो आणि रात्रीचा ट्रॅव्हल करत होतो. सुंदर. हे बघा आपण मगाशी ना मी तुम्हाला दाखवलं तिथनं वरनं होतं आपण, तिथून वरनं आपण आलो खाली. पावसामध्ये ना या रस्त्याला मस्त मजा येईल. आणखीन इथं रस्ता आहे ना, हा रस्ता पण एकदम आहे ना सुंदर आहे, म्हणजे एकदम असं स्मूथ आहे, त्यामुळे तुम्हाला इथं ट्रॅव्हल करताना काहीच वाटणार नाही. हे तलाव आहे का डॅम आहे मला काय आयडिया नाही आहे, मोस्टली मला वाटतं हा डॅमच आहे, सगळं डॅमचं पाणी आहे. पोपट होणे वाला आहे शायद. काय आलं आता मला माझ्या बाईकचा फोन आला प्रियंकाचा, ती मला विचारते तू कुठे आहे, मी बोललो तिला ऑफिस येत आहे. मला म्हणते मग मला व्हिडिओ कॉल कर, आणि तिथं मला इथं रेंजच नाही आहे, येते जाते. तिला डाऊट आला असेल इथं, तिला माहिती आहे कोकणात आलं की रेंज येत नाही. तर माझा सरप्राईज आता पाण्यात चाललंय असं मला वाटतंय. आणि आता आपण हायवेला आलेलो आहे. हा इकडनं 13 किलोमीटर राजापूर आहे. आपण इकडनं लेफ्ट टर्न टाकूयात आणि आता हायवे. आता इकडनं आपल्याला फटाफटा फटाफटा फटा जाता येईल. सर्व्हिस रोडनी आता मी हायवेला मर्ज होईल. हा तर मी सांगत होतो तिला कळालं, आता तिला डाऊट आलाय, मला लवकरात लवकर आहे ना नेटवर्क मध्ये जावं लागेल. त्याला हायवेला आहे ना आता प्रॉपर असं नेटवर्क भेटतंय का बघूयात आणि तिला कॉल करतो. काय काय येतोय ना? हा उद्या आता निघालाय ना? आत्ता म्हणजे दुपारीच निघालाय तू? कसा काय? नाही तर तू आता तुझी पाण्याची बॉटल कशाला भरून ठेवशी? काय करू? अरे बॉटल तसं नाही, ते रात्री काय आलं, मी पाणी आहे ना पप्पा का बाटला घेऊन गेला, तर खाली मग फ्रीजमध्ये बघितलं मी ते ज्यूस नाही का, तर एकच बॉटल होती, तर मला वाटलं पाणीच नाही, मग मी भरून ठेवली, म्हटलं जाताना मला उपयोगी येईल. हो का? हां तुला काय आलं? काय काही नाही. उद्या उद्या येईल ना मी रात्री. त्याला जास्त शहाणपणा नको आपला. काय सांग कसा येतोय? कुठं येतोय मी? बस नाही येणार आहे. बस नाही येणार आहे? हो मोठा शहाण आहे. बस नाही येणार आहे तर ठीक आहे चल. मला माहिती आहे मला सांगितलं कोणीतरी काय की तू येतोय म्हणून. कोणी सांगितलं? गेस कर हां गेस कर. कोणी? कोण सांगू शकतं? पप्पा? हां येस थांब जरा ठेव. त्यांना सांगू नको मी तुला बोलली. गाईज माझा खूप मोठा पचका झाला आहे. मी जे सरप्राईज येणार होतो ते माझ्या पप्पांनी फोडून टाकलं. तिला सांगून टाकलं मी येतोय. काय बोलू आता, जे काय प्लॅन करतो ते कधीच होत नाही. ठीक आहे चला पुढे आता जर्नी कंटिन्यू करूयात. फ्रेंड्स बघा आता मी आलो आहे राजापूरमध्ये. हे आहे राजापूर. तर फ्रेंड्स आता हे बघा मी जो लाईट लावलाय ना त्याचे इफेक्ट्स दाखवतो. आता हा माझा नॉर्मल लाईट आहे गाडीचा. 2 मिनिटं जरा काळो घेऊ द्या. हा बघा आता हा नॉर्मल लाईट आहे आणि हा
एक्सटर्नल लाईट, हे जे लाईट मी लावलेत ना, कसा आहे याचा प्रकाश कसा आहे हे बघा. इथं पूर्ण काळोख आहे, ह्याच्यात आता व्यवस्थित दिसतंय. विजिबिलिटी कशी आता याची. हा येल्लो लाईट. आता मला अजून थोडेसे व्यवस्थित ऍडजस्ट करायचे आहेत. घरी गेल्यानंतर आहे ना ऍडजस्ट करतो. ऍक्च्युली लाईट काळोखात आहे ना, हे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण ऍडजस्ट करू शकतो. आपण त्या सिटीमध्ये कसे स्ट्रीट लाईट असतात त्यामुळे एवढं काय समजून येत नाही. मला अजून थोडे खाली घ्यावे लागणार आहेत, तर प्रॉपर उजेड पडेल. आणि जे ऑपोजिट साईडला ज्या गाड्या येतात त्यांना पण त्रास नाही होणार. हे बघा कसा आहे हा प्रकाश. तर आता बघा 309 किलोमीटर आता ट्रॅव्हल झालंय. अजून आपल्याला 50 किलोमीटर वगैरे करायचंय. टाइम झाले 7 वाजले. बघू अजून 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण. सो फ्रेंड्स, फायनली आता मी कुडाळमध्ये पोहोचलोय. कुडाळपासून माझं जे घर आहे ते अजून 10 किलोमीटरवरती आहे. पोचायला अजून 20 मिनिटं वगैरे लागेल. तर गाईज आता फायनली मी आता घराच्या इथं आलोय. आता 1 मिनिटाचं अंतर आहे. आता तिला सरप्राईज तर माझं फुटलंय, पण माझ्यावर ती चिडणार आहे. मी बाईकवरती जे आलोय ना त्या गोष्टीवरनं ती माझ्यावरती चिडेल. ती आपण रिॲक्शन बघू किती काय रिॲक्शन देते. पप्पांनी तर माझा पचकाच केलाय. बघूयात आता हिचं रिॲक्शन काय. हे जे घर आहे ना ते आपलं घर आहे. आपण आता शिव्या खाणार आहे आता मी. मॅडम काहीतरी स्वयंपाक करतात येत. टायगर रिएक्शन काय झालं. पिंट्याला धर. फ्रेंड्स, मी आता घरी आलेलो आहे. फ्रेश अप झालो आहे. आता जेवण आलं आहे. अख्ख्या दिवसभर काय जेवलं नाही, म्हणून आता सर्वात पहिलं जेवून घेतो. जेवायला आहे वाटाणा बटाटा चटणी चपाती आणि थोड्या वेळाने वरण भात खाऊयात. तर आजचा सगळा ब्लॉग तर तुम्हाला ट्रॅव्हल्समध्येच गेला आहे. उद्यापासून तुम्हाला प्रॉपर इथं कोकणात काय काय बघण्यासारखं आहे आणि जिथं जिथं जातो आहे हे सगळं तुम्हाला दाखवेल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.